तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तो बरोबर आता आपण साखरपुडा करणार आहे. तिचीच बोलणी करायला आलोय. तर हा अजून काय विक्षिप्तपणा करणार आहे काही कळत नाहीये. मला जाऊन बघायलाच हवं. श्वेता, श्वेता, कूल डाऊन. तू जॉब शोधतेस ना, तुला खूप चांगला जॉब मिळणार आणि तोही आरामात. मी तुला हेल्प करेन, ओके? मला सांग, तू इथे कुठे राहतेस? इथे जवळच एक फ्लॅट भाड्याने घेतलाय मी. ठीक आहे, मी तुला तिथे सोडतो आणि तुझ्यासाठी जॉबही शोधतो. सगळं काही खूप लवकरच ठीक होणार आहे. जस्ट बी पॉझिटिव्ह. थँक्यू अभि, थँक्यू सो मच. तू म्हटल्यावर आता मलाही पॉझिटिव्ह फील होतं आणि खरंच वाटतंय की सगळं ठीक होईल. ठीक आहे, चल निघूया. सावकाश. चल. वंस, अहो पण सोहाच्या लग्नाच्या बाबतीत तिच्या बाबांचं काय मत होतं हे पण आपण लक्षात घ्यायला हवं ना. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावरच तिचं लग्न करायचं असं यांचं ठाम मत होतं. वहिनी, हे बघ, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. दादाही हेच म्हटला होता. पण आता तेजस जर म्हणाला त्याच्यावर त्याला बोलायचंय तर आपण नको कसं म्हणणार, नाही का वहिनी? अगं आधी तेजस काय म्हणतोय ते ऐकून तर घेऊयात, मग बघूयात पुढे काय करायचं ते. खरं तर ना, अभि सुद्धा आता हवा होता बघ इथे. घरातला कर्ता पुरुष म्हणून हे सगळं त्याच्यासमोर व्हायला हवं होतं, पण नेमका कामासाठी बाहेर गेला. तेजस बसणार आहे. बरं झालं तुम्ही दोघंही आलात ते. तेजस, तुला जे काही बोलायचंय ना ते वहिनी समोर बोललास तर खूप बरं होईल. काकू, मी आता जे काही सांगणार आहे प्लीज त्याने ना गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे सोहाचं आणि माझं नातं खूप जेन्युइन आहे. आय नो बाबा गेल्यानंतर घरामध्ये जे काही वातावरण आहे दॅट आय कॅन अंडरस्टँड, पण तुम्ही सुद्धा माझी अडचण समजून घ्या. म्हणजे आमच्या रिलेशन बद्दल पुढे काही बोलणं झालेलंच नाहीये, त्यामुळे मी घरच्यांना काय उत्तर द्यावं ना ते मला समजत नाहीये. काकू, आता मी ना खरं तर स्पष्टच बोलतो. म्हणजे सोहाचं आणि माझं रिलेशन टिकू नये म्हणून घरामध्ये जे काही सुरू आहे ते तुम्हाला माहितीच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या रिलेशन बद्दल जो काही डिसिजन असेल तो लवकरात लवकर घ्यायला हवा. त्यातच सोहा आणि माझं सुख आहे. आणि काकांनाही सोहा सुखी झाल्याचंच पाहायचं होतं ना.
आय नो की घरामधली परिस्थिती जरा गंभीर आहे, पण आयुष्य थांबत नाही ना, ते पुढे चालूच राहतं. हे बघ तेजस, तू जे म्हणतोयस ना ते सगळं पटतंय मला. वहिनी, अगं दादाला फक्त सोहाच्या शिक्षणाची काळजी होती ना. तेजस पसंत नाही असं तो म्हटला नाही ना. काकू प्लीज तुम्ही समजून घ्या. मी आमच्या लग्नाबद्दल बोलत नाहीच आहे. मी म्हणतोय की म्हणजे आमच्या मनामध्ये जी काही इन्सिक्युरिटी आहे ती कमी करण्यासाठी ऍटलीस्ट एंगेजमेंट तरी करून घ्यायला हवी. वहिनी हात सोड. आता ही कशाला इथे आली आहे? आपलं बोलणं चोरून ऐकायला? वंस, अहो जाऊ द्या ना. तुम्ही कशाला तिच्याकडे लक्ष देताय? हे बघा, आपण ज्या विषयावर बोलतोय ना तो विषय आधी पुरा करूया. तेजस, मला आत्ता या विषयाबद्दल तुझ्याशी काही बोलता येणार नाही. मला अभिशी बोलायला हवं. आम्ही सगळे मिळून जो काही निर्णय घेऊ तो आम्ही तुला कळवू. मीनाक्षी, अगं तू कशाला वर आलीस? तुझी तब्येत बरी नाहीये ना? चल खाली जाऊया आपण. सावकाश ये, बस इथे, बस शांतपणे बस. तुझ्यासाठी चहा कॉफी काही आणू नको? खोलीत एकटीला बसून कंटाळा आला असेल ना? इथे बस, हॉलमध्ये जरा बरं वाटेल. आणि सतत कोणी ना कोणी येत असतं ना, तुला बरं वाटेल, एकटेपणा नाही वाटणार. थांब, मी टीव्ही लावते तुझ्यासाठी. हा आई, हा काय झालं? उभी का राहिलीस? बस तू आधी, बस बस बस. काय झालं? आई, तुमचं काय बोलणं झालं हे मला पण कळायला हवं ना. प्लीज मला सांगा ना. खरं सांगू? म्हणजे आम्ही बोलत होतो हे खरं आहे, पण काय निर्णय घ्यायचा ते मला कळत नाहीये. तो तेजस आपल्या सुहाशी साखरपुडा करायचं म्हणतोय. मग यावर तुम्ही काय म्हणालात?
मी त्याला म्हटलं की सोहाच्या बाबांची इच्छा होती तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच लग्न करायचं, आणि माझंही तेच मत आहे. हे बघ मीनाक्षी, माझं काय मत आहे हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. तू मला तुझं मत सांग. सोहा आणि तेजसच्या बाबतीत तुझ्या मनात नक्की काय चालू आहे? म्हणजे सोहा आणि तेजसचं जुळू नये असं तुला वाटतंय? त्यामागे काय कारण आहे? हां, काहीतरी कारण असेल ना मीनाक्षी, मी तुला ओळखते. तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय तू असं बोलणार नाहीस, माहितीये मला. आई, सावकाश. तुझ्या त्या डम्मी नवऱ्याच्या आहेत ना पोलीस वाऱ्या सुरू झाल्या. तू मला ओळखलंय ग, पण तुझ्या त्या डम्मी नवऱ्याने अजून ओळखलेलं नाही. पोलिसांना जर का वास बी लागला ना आपला, अख्खा बांगला जाळायला लागेल त्यातल्या माणसांचा. बोल ना. नाही, काही नाही. सध्या तरी या विषयावर बोलायला माझ्याकडे काही नाही. पाहिलंच ना, मग अशी दादा घरात असताना हिला चालताही येत नव्हतं, हिच्या अंगात अशक्तपणा होता, आणि आता आपलं बोलणं ऐकायला बरी वर आली. मला ना हिचं काय करू कळतच नाही आत्याई. सोहा, शांत हो. आत्याई, मीनाक्षी वहिनींच्या बाबतीत जे काही आहे तो तुमचा फॅमिलीचा इंटरनल प्रश्न आहे. मला त्यात पडायचं नाहीये. पण त्यांच्या मनामध्ये काय आहे ते प्लीज जाणून घ्या, आणि ते काम तुम्हालाच करावं लागेल. हे बघ तेजस, तू तर काळजी करू नको. हे मीनाक्षीचं प्रकरण कसं हाताळायचं ना ते आता मी बघते. त्याच्यावर काय उपाय करायचा तेही मी पाहिन. तू माझ्यावर विश्वास ठेव. आत्याही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की तुम्ही यातून काहीतरी पर्याय काढा. मला आता निघायला हवं. येतो मी. बाय सोहा. बाय. येतो आत्या. ये तू. पुढे काय करायचं ते मी बघते. आत्ये, तू मीनाक्षीचं काय करायचं ठरवलंयस? बस, आता यापुढे मी मीनाक्षीला सहन करणार नाही. तिच्या आणि अभिच्या लग्नाला परवानगी देऊन मी एक चूक केली, पण आता तिला सहन करण्याची दुसरी चूक मी करणार नाही. तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तो बरोबर आता आपण साखरपुडा करणार आहे. तिचीच बोलणी करायला आलोय. मी म्हणतोय की म्हणजे आमच्या मनामध्ये जी काही इन्सिक्युरिटी आहे ती कमी करण्यासाठी ऍटलिस्ट एंगेजमेंट तरी करून घ्यायला हवी.
मी ताप गेला का ते बघत होतो. ताप गेलाय, बरी आहे मी आता. तू औषधं घेतलीस? हे काय चाललंय तुझं? ते डॉक्टर वेडेत म्हणून त्याने तुला औषधं दिली आहेत का? ती वेळच्या वेळी घ्यायची असतात हे माहित नाही तुला? तू स्वतः एक नर्स होतीस ना, मग तू पेशंटना औषधं घ्यायचा आग्रह करायचीस ते काय मजा म्हणून, टाइमपास म्हणून करायचीस? तू अशी का वागतीयस? औषधं वेळच्या वेळी घेतली नाहीस तर पूर्णपणे बरी होणारच का तू? अभि, हा ते जरा बाहेर चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ठीक आहे, आलोच. आणि हो, तुला आधीच सांगून ठेवतीये, आमच्या मागे लगेच यायचं नाही धडपडत. आम्ही काय बोलतोय ते ऐकायला. आते, एवढं काय असं महत्वाचं बोलायचं कळेल का मला? तू बाहेर ये, मग आपण बोलूया. या ना, या या. सुस्वागतम, वेलकम. स्वागत आहे तुमचं. या. कोण आलंय? तुमच्या साखरपुड्याची तालीम करतोय. अरे काय घातलंय बघ्या. अरे जगा मागन मला बघा. काय हो भाई, तुमच्या साखरपुड्यासाठी नवीन कपडे घेतलेत. तुम्ही कौतुक करायचं सोडून माझ्यावरच हसताय होय. नाही म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर दॅट्स नॉट फेअर भाई. बर, अरे ब्यागानीच्या आधी मी अब्दुल्ला दिवाना. कसली गाई लागली तुला? अरे तिकडं नुसती पुडी सोडली तर बायको तापानं फन करायला लागली. आता पुढं काय काय होणार रे ते अजून तिला पुढं ठाऊक आहे. भाई, पण जे काय होणार ना ते तुमच्या मनासारखंच होणार. हा, पाक्या अजून लय काम बाकी आहे. आणि आपण कुठं तुझ्या नादी लागतोय, इथं बरंच काम बाकी असताना. बायकोला फोन करून विचारतो. हॅलो. बायको, आपण लय वाईट नवरा आहे ना. म्हणजे तू एवढी तापानं फन करत असताना बी आपण तुझी चौकशी केली नाही. तुम्ही माझी चौकशी करण्याची काहीच गरज नाहीये. पट्टी एवढा राग वय बायको? नवऱ्याशी एवढा राग चांगला नाही ना. तुम्ही मला का फसवलत? फसवलं? आपण तुला फसवलं कसं काय? तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही निघून जाणार, पण तुम्ही तर सगळंच बिघडवून ठेवलं. असंच म्हणायचंय ना. हे बघा, तुम्हाला जो काही त्रास द्यायचा आहे तो मला द्या, पण प्लीज प्लीज माझ्या सोहाला सोडा. तिला त्रास देऊ नका. मी हात जोडते, हवं तर पाया पडते. बायको, तुला तर माहिती आहे की या विक्रमराजे शिर्केनं एकदा का नरड पकडलं, या अंगातलं सगळं रक्त संपेपर्यंत आपण काय सुट्टी देत नाही. पण तू सुटली ग, लय हर्ट झालं मला.
पण आता कळल तुला की धरून सोडणं काय असतं ते. हॅलो हॅलो हॅलो